हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्रजी मराठी माध्यम नवीन अभ्यासक्रमानुसार एक पेपर मी सेट केला आहे 20 मार्काचा, 20 गुणांचा. तर तो आज आपण पाहणार आहोत. तर जुने पेपर कुठलेही तुम्ही संदर्भासाठी घेऊ नका, कारण सिलेबस पूर्ण बदललेला आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नमुना पेपर देतो आहे, तो तुम्ही पाहून घ्या. निश्चितच तुम्हाला पेपरमध्ये मदत होईल घटक चाचणी 1चा पेपर सोडवण्यासाठी. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे रीडिंग अँड अंडरस्टँडिंगवर बेस्ड आहे. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. एक उतारा दिला आहे. द मॉन्सून ब्रिंग्स डार्क क्लाउड्स अँड कूल रेन. फार्मर्स वेट फॉर द रेन बिकॉज देअर क्रॉप्स नीड वॉटर. Children enjoy watching the clouds and listening to the sounds of rain. We should also keep our surroundings clean during the rainy season and take care while walking on wet roads. असा हा पॅसेज आहे आणि त्यावर बेस्ड क्वेश्चन आहेत. बघा, पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट आन्सर. याच्यामध्ये फार्मर्स नीड रेन मेनली फॉर देअर, तर ह्याचा आन्सर बघा क्रॉप्स आहे. फार्मर्स नीड रेन मेनली फॉर देअर क्रॉप्स. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा. बघा, ड्युरिंग द मॉन्सून वी शूड कीप आवर सराउंडिंग्स, तर ह्याचं उत्तर क्लीन येणार आहे. वी शूड कीप आवर सराउंडिंग्स क्लीन. यानंतर पुढील प्रश्न आहे. बघा, हा तुम्हाला 1 सेंटेन्समध्ये द्यायचं आहे ॲन्सर त्याचं. व्हाय डू फार्मर्स वेट फॉर द मॉन्सून, म्हणजे शेतकरी पावसाची म्हणजे मॉन्सूनची वाट का बघतायत, तर त्याचं उत्तर इथं आहे. बघा, फार्मर्स वेट फॉर द रेन बिकॉज देअर क्रॉप्स नीड वॉटर, म्हणजे फार्मर्सपासून ते वॉटरपर्यंत त्याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे. बघा, राईट 1 सेफ्टी केअरफुल हॅबिट फॉर द रेनी सीझन. तर सेफ्टी हॅबिट म्हणजे सुरक्षा सवय सांगायची, एक चांगली सवय. इथं पॅरेग्राफच्या शेवटी तुम्हाला वी शूडपासून रोड्सपर्यंत इथं 2 सवयी सांगितलेल्या आहेत की वी शूड ऑल्सो कीप आवर सराउंडिंग्स क्लीन ड्युरिंग द रेनी सीझन. ही फर्स्ट सेफ्टी हॅबिट आहे. आणि सेकंड आहे वी हॅव टू किंवा वी शूड टेक केअर व्हाईल वॉकिंग ऑन वेट रोड्स. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही इथं एक सेफ्टी हॅबिट लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे. बघा, सेकंड क्वेश्चन. इथं टेक्स्टबुकमध्ये आपल्याला जे धडे झालेत, म्हणजे द क्रो अँड द स्नेक्स असेल किंवा द पीपल हू प्रोटेक्ट नेचर, आवर थिंग्स, वन थिंग दॅट आय वंडर, यांचे जे थीम्स आहेत, आयडियाज आहेत, ते इकडे दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला मॅच करायचे आहेत. तर द क्रो अँड द स्नेक हे अ क्लेवर स्ट्रगल ऑर प्रॉब्लेम, हे तुम्ही फर्स्ट आन्सर द्यायचं आहे. सेकंड बघा, द पीपल हू प्रोटेक्ट नेचर, ह्याचं आहे केअरिंग फॉर नेचर, ही आयडिया आहे, त्याच्यामध्ये बेसिक थीम आहे. थर्ड आहे वन थिंग आय वंडर, याचा आहे अ वंडर ऑफ क्युरियोसिटी. यानंतर पुढील प्रश्न आहे. बघा, व्हॉट डज द टायटल सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल मेक यू क्युरियस अबाउट. राईट 1 सिम्पल सेंटेन्स, म्हणजे एक साधं वाक्य सांगायचे आहे ज्याच्यामधून तुम्हाला द सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स याच्याविषयी माहिती मिळते किंवा त्याचा एक थीम आपण सांगू शकतो. बघा, इथे एक आपल्याला सिक्रेट प्लॅनविषयी तुम्हाला माहिती आहे, व्हेजिटेबलचा धडा आहे. तर आपल्याला मेक यू क्युरियस म्हणजे आपल्याला कुतूहल निर्माण करतं, असा एखादा क्वेश्चन जरी दिला किंवा एखादं सेंटेन्स जरी लिहिलं तरी ते आन्सर होऊ शकेल. तर बघा, जे व्हेजिटेबलचा प्लॅन आहे, म्हणजे त्यांचा जो सिक्रेट प्लॅन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला युजेस ऑफ व्हेजिटेबल्स किंवा इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल्स हे तुम्ही लिहू शकता सेंटेन्समध्ये. इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल्स किंवा युजेस ऑफ व्हेजिटेबल्स किंवा व्हाय वी शूड ईट व्हेजिटेबल्स, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ व्हेजिटेबल्स, असं सुद्धा तुम्ही सेंटेन्स देऊ शकता. एक क्युरियासिटी म्हणून आपण तिथं विचारू शकतो. किंवा इन विच वे दे आर हेल्पफुल फॉर अस, असं सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता मी ते एक क्वेश्चनच बनवून दाखवतो तुम्हाला. व्हॉट आर द युजेस ऑफ व्हेजिटेबल्स, असा एक आपण क्युरियस क्वेश्चन टाकूया. सेकंड बघा, नेम एनी वन वे इन विच पीपल कॅन प्रोटेक्ट नेचर.
म्हणजे असा कोणता तरी एक मार्ग सांगा ज्याने आपण पर्यावरणाचं म्हणजेच निसर्गाचं रक्षण करू शकतो. तर साधे वे सांगा. उदाहरणार्थ सेव्ह वॉटर, पाणी वाचवा, याने आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो. किंवा अवॉइड प्लास्टिक बॅग्स, म्हणजे प्लास्टिक पिशव्या ज्या आहेत त्या आपण टाळूया. हे सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता, अवॉइड प्लास्टिक बॅग्स. यानंतर पुढील क्वेश्चन आहे बघा, राईट वन थिंग दॅट यू वंडर अबाउट रेन, ॲनिमल्स ऑर प्लांट्स. म्हणजे बघा, पाऊस, प्राणी आणि वनस्पती यांच्याविषयी तुम्हाला पडलेला एखादा प्रश्न असेल किंवा तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर तिथं तुम्ही ती गोष्ट इथे मेन्शन करू शकता. तर इथं बघा, रेन संबंधी जर तुम्हाला प्रश्न हवा असेल तर हाऊ डज द रेन फॉल, पाऊस कसा पडतो असा क्वेश्चन करू शकता. ॲनिमल्सच्या बाबतीत डू ॲनिमल्स हॅव शेल्टर्स, म्हणजे त्यांना घरं असतात का. किंवा प्लांट्सबद्दल तुम्ही क्वेश्चन जर केला, डू प्लांट्स नीड फूड, डू प्लांट्स नीड फूड, म्हणजे वनस्पतींना अन्न हवं का, असा सुद्धा तुम्ही प्रश्न करू शकता. कोणताही प्रश्न तयार करा, रेनशी संबंधित, ॲनिमल किंवा प्लांटशी संबंधित तुम्ही क्वेश्चन तयार करू शकता. त्यानंतर राईट द ऑपोजिट वर्ड्स आहेत बघा. क्लीनला तुम्ही डर्टी लिहा, हायसाठी तुम्ही लो वर्ड वापरा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अंडरलाईन द नेमिंग वर्ड, म्हणजे नाउन, नाम सांगायचं आहे वाक्यातलं इन इच सेंटेन्स. तर पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला फार्मर दिसतंय आणि व्हेजिटेबल्स हे दोन नाउन्स आहेत बघा. दुसऱ्या वाक्यामध्ये स्नेक दिसते, हे नाउन आहे. यानंतर कंप्लीट द सेंटेन्स विथ अ सुटेबल वर्ड, वाक्य पूर्ण करायचं आहे बघा. द क्लाउड्स आर डॉट डॉट इन द रेनी सीझन. तर क्लाउड्स कसे असतात, डार्क. यानंतर कंप्लीट द सेंटेन्सेस यूजिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट्स. याच्यामध्ये द फार्मर डॉट डॉट व्हेजिटेबल्स, तर फार्मर हे सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन आहे, त्याच्यामुळे आपण यस लावतो, डज लावतो, म्हणजेच ग्रोज होईल याचं. सेकंड बघा, द चिल्ड्रन, चिल्ड्रन म्हणजे प्लुरल आहे, म्हणजे आपण दे वापरूया, दे आर येणार, म्हणजे द चिल्ड्रन आर. आणि शेवटचं आहे बघा, अ स्नेक डॉट डॉट क्वाइटली, अ स्नेक हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे इथं मूव्ज येणार. तर अशा प्रकारे हा आपला पेपर झालेला आहे. काही शंका असली तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.